नमस्कार, मी नवल शिंदे. तुम्ही आत्ता जो पाण्याचा पेला हातात धरला आहे तो तुम्हाला जीवन देतोय की हळूहळू मृत्यूकडे नेतोय? आपल्याला शाळेत शिकवलं गेलं की जल ही जीवन आहे. पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ज्याला अमृत समजून पिताय ते खरं तर तुमच्या शरीरासाठी संथ विष म्हणजेच स्लो पॉयझन बनलंय? का आपले ऋषीमुनी नद्यांना माता म्हणायचे? का मंदिरातील एक चमचा चरणामृत औषधासारखं काम करतं पण घरचं फिल्टर केलेलं लिटरभर पाणी ती ऊर्जा देऊ शकत नाही? योगी नेहमी तांब्याचा लोटा का वापरतात आणि प्लास्टिकच्या बाटलीला हातही का लावत नाहीत? आजच्या या विशेष ऑकल्ट मास्टर क्लासमध्ये मी पाण्याचे ते रहस्य डिकोड करणार आहे जे आधुनिक विज्ञानाने आत्ता मान्य केलंय पण आपले पूर्वज हजारो वर्षांपूर्वी लिहून गेले होते. पाण्याची स्मरणशक्ती आणि तुमची एक छोटी चूक कशी तुमचे गुडघे, किडनी आणि हृदय खराब करत आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तयार रहा, ही ज्ञानाची अमृतधारा तुमचं आयुष्य बदलणार आहे. आपण लहानपणापासून एक वाक्य सतत ऐकत आलोय ना, जल हेच जीवन आहे. अगदी बरोबर. पण जर मी असं म्हटलं की आपण जे रोज 8-10 ग्लास पाणी पिऊन स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करतोय, तेच पाणी आपल्या शरीरासाठी हळूहळू एक स्लो पॉयझन म्हणजे संथ विष बनत चालले तर? बापरे, ऐकायला खूपच धक्कादायक वाटतं हे. हो ना. कारण पाणी हा तर आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. पण आज आपण याच पायाला अगदी मुळापासून नव्याने समजून घेणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण एका अशा विषयाच्या खोलात जाणार आहोत जो आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. बरोबर. आजची आपली ही चर्चा पाण्याच्या प्राचीन विज्ञानावर आणि आधुनिक संशोधनावर आधारित आहे. या स्रोतांनी आपल्याला पाणी पिण्याची पद्धत, त्याची भांडी आणि पाण्याची स्वतःची स्मरणशक्ती, हो तीच पाण्याची मेमरी या सगळ्यावर विचार करायला भाग पाडले. तर ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. नक्कीच. म्हणजे आपल्या सर्वात मूलभूत सवयींवर असा प्रश्नचिन्ह का निर्माण झालाय? हे पाहणं खरोखरच रंजक आहे. कारण हे बघा, हा केवळ एखादा जुना समज किंवा आजीबाईचा बटवा नाहीये. अच्छा. यामागे अत्यंत सखोल असं ऑर्थोपेडिक सायन्स म्हणजे अस्थिरोग विज्ञान आणि शरीरशास्त्र दडलेलं आहे. आपण पाण्याला इतकं गृहीत धरतो की आपण ते कसं पितो याकडे आपले लक्षच नसते. आधुनिक विज्ञान आता मान्य करतंय पाण्याची गुणवत्ता जितकी महत्वाची आहे तितकीच ती पिण्याची पद्धतीही महत्वाची आहे, बरोबर ना? अगदी तेच. तर मग पाणी कसं पितो या सर्वात मूलभूत आणि शारीरिक क्रियेपासून आपण सुरुवात करूया. आपण सगळेच धावपळीत असतो, बस पकडायची असते, मीटिंगला जायचं असतं. हो, नेहमीच आहे हे. अशा वेळी बाटली तोंडाला लावून उभ्या उभ्या गडगड पाणी पिणं ही आजकालची अत्यंत नॉर्मल गोष्ट झालीय. मी स्वतः अनेकदा असं करते. या थोडं भयंकर काय असू शकतं? इथेच आपण शरीरशास्त्राच्या अगदी साध्या नियमांचं उल्लंघन करतो. कसं काय? जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे ते पाणी कोणत्याही अडथळ्याविना अत्यंत वेगाने खाली जातं. अच्छा. आणि ते थेट पोटाच्या आतील थराला, ज्याला आपण स्टमक लाइनिंग म्हणतो, तिथे जाऊन धडकतं. म्हणजे एखाद्या पाण्याची भरलेली बादली उंचावरून फरशीवर जोरात ओतल्यावर जसा दणका बसतो आणि पाणी सगळीकडे उडतं. हो, अगदी तसंच. अगदी तसंच उभे राहून पाणी प्यायल्याने पोटाच्या आतमध्ये होत असावे का? अगदी तसंच. तुम्ही विचार करा, जर रोज तुम्ही त्या नाजूक त्वचेवर असा पाण्याचा मारा करत राहिला तर काय होईल? त्वचा खराब होईल, साहजिकच. बरोबर. पोटाच्या आतल्या नाजूक त्वचेला नुकसान पोचतं, पचनसंस्था बिघडते. ज्या लोकांना कायम ॲसिडिटी, अपचन किंवा पोटात जळजळ होण्याची समस्या असते ना, हो, खूप जणांना असते आजकाल. त्यामागे उभं राहून वेगाने पाणी पिणं हे एक मोठं कारण असू शकतं. पण नुकसान फक्त पोटापुरतं मर्यादित नाहीये. मग याचा सर्वात मोठा फटका आपल्या मूत्रपिंडांना म्हणजेच किडनीला बसतो. ते कसं काय? म्हणजे पाणी तर किडनीसाठी चांगलं असतं ना, आपण सतत ऐकतो भरपूर पाणी प्या म्हणून. पाणी नक्कीच चांगलं असतं, पण त्याचा वेग महत्वाचा आहे. वेग? हो. किडनीचं काम काय आहे? शरीरातील रक्त शुद्ध करणं आणि अशुद्ध पाणी गाळून बाहेर काढणं. बरोबर. ही एक अत्यंत संथ आणि नाजूक प्रक्रिया आहे. पण जेव्हा पाणी इतक्या प्रचंड वेगाने खाली येतं तेव्हा किडनीला ते योग्यरित्या फिल्टर करायला वेळच मिळत नाही. बापरे. परिणामी घाण पाणी किडनीमध्ये साचून राहतं किंवा न गाळता थेट मूत्राशयात जातं. म्हणजे शरीरातले विषारी पदार्थ तसेच राहतात? अगदी. आणि दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास किडनी स्टोन आणि युरिन इन्फेक्शनचा धोका कैक पटीने वाढतो. हे खरंच शॉकिंग आहे.
पण जेव्हा मी हे स्रोत वाचत होते तेव्हा तिथे आर्थरायटिसचा म्हणजेच सांधेदुखीचाही उल्लेख होता. हो, होता ना? थांबा, हे मला थोडं पचायला जड जातंय. पाणी तर आपण पोटात पितो ना, हां. मग ते गुडघ्यातलं किंवा सांध्यातलं ग्रीस कसं काय कमी करू शकतं? याचा थेट शारीरिक संबंध काय आहे? हा प्रश्न अगदी रास्त आहे आणि यामागे एक स्पष्ट वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दुवा आहे. मी सांगतो. हो, सांगा ना. मगाशी आपण पाहिलं की किडनी वेगाने आलेल्या पाण्याला नीट फिल्टर करू शकत नाही. हो. मग रक्तातील युरिक ॲसिड आणि इतर विषारी घटक शरीराबाहेर फेकले जात नाहीत. हे विषारी घटक हळूहळू शरीराच्या सांध्यांमध्ये जाऊन जमा होऊ लागतात. अच्छा. आयुर्वेद याला वात बिघडणे असे म्हणतो. हे वेगाने खाली गेलेलं पाणी सांध्यांमध्ये पोचून तिथल्या नैसर्गिक वंगणाचे, ज्याला आपण लुब्रिकंट किंवा ग्रीस म्हणतो, अगदी बरोबर, त्याचं संतुलन बिघडवतं. आजकाल 20-30तल्या तरुणांना जे गुडघेदुखीचे आणि सांधेदुखीचे त्रास सुरू झालेत ना, हो, खूपच वाढलेत ते. त्यामागे हे एक अत्यंत महत्वाचं कारण आहे. अरेच्या, म्हणजे पोटातल्या पाण्याचा वेग थेट गुडघ्यातल्या ग्रीसवर परिणाम करतोय. होय. मग यावर उपाय काय? प्राणी कसे पाणी पितात हे स्रोतांमध्ये सांगितलं होतं. निसर्गाकडे बघा, पक्षी आणि प्राणी कसे पाणी पितात. ते एका वेळी एकच घोट घेतात. चाटून पितात काही प्राणी. बरोबर. आपण हे अगदी तसंच घोट म्हणजे सिप करून पाणी प्यायला हवं. यामागे एक सुंदर रसायनशास्त्र आहे. ते कसं? आपल्या तोंडातली लाळ ही अल्कधर्मी म्हणजे अल्कलाईन असते आणि पोटात अन्नाच्या पचनासाठी ॲसिड तयार होत असतं. जेव्हा आपण घोट पाणी पितो तेव्हा प्रत्येक घोटामध्ये भरपूर लाळ मिसळून ती पोटात जाते आणि पोटातील अतिरिक्त ॲसिड शांत करते. अगदी अचूक ओळखलत. आणि यामुळे वजन कमी व्हायलाही मदत होते असं त्यात म्हटलं होतं. होय. पण पाण्याचा आणि वजनाचा असा थेट संबंध कसा काय लागतो? जेव्हा तुम्ही गटगट आणि वेगाने पाणी पिता तेव्हा शरीराला ते शोषून घेता येत नाही. अच्छा. ते शरीरात साचून राहतं, ज्यामुळे वॉटर रिटेन्शन वाढतं, म्हणजेच पेशींच्या बाहेर पाणी साचते, ज्यामुळे शरीराला सूज येते आणि लठ्ठपणा वाढतो. बापरे, म्हणजे आपण पाणी पितोय असं वाटतं पण प्रत्यक्षात सूज येत असते. हो. या उलट घोट प्यायल्याने पाण्याचे रेणू पेशींच्या आतपर्यंत पोहोचून त्यांना खऱ्या अर्थाने हायड्रेट करतात. पेशी हायड्रेट झाल्या की चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम वेगाने वाढतं. आणि मेटाबॉलिझम वाढलं की साहजिकच अतिरिक्त चरबी जळायला मदत होते. आणि वजन आटोक्यात राहतं. हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतोय मनात. काय? जर घोट पाणी पिण्याने आपल्या पेशी हायड्रेट होतात आणि एवढे फायदे होतात तर आपण जे पाणी पित आहोत ते स्वतःच मृत असेल तर काय? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे मी आरो मशीनबद्दल विचारतीये. अच्छा. आजकाल घरात आरो असल्याशिवाय पाणी शुद्ध आहे असं आपल्याला वाटतच नाही ना. आपण ज्याला सर्वांशुद्ध पाणी समजून पिता आलो आहोत ते शुद्धतेच्या नादात खनिजांशिवाय असलेलं एक मृत रसायन बनलंय का? यामुळे एक अत्यंत महत्वाचा आणि चिंतेचा प्रश्न निर्माण होतो. आणि दुर्दैवाने याचं उत्तर हो असं आहे. खरंच? हो. आरो मशीन पाण्यातली अशुद्धता नक्कीच काढतं. ते तंत्रज्ञान तसंच डिझाईन केलंय. बरोबर. पण अडचण अशी आहे की ते मशीन चांगल्या आणि वाईट गोष्टींमधला फरक ओळखू शकत नाही. म्हणजे ते सगळंच गाळून काढतं. अगदी. अशुद्धतेसोबतच ते शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणारी कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी नैसर्गिक खनिजेही काढून टाकतं. बापरे. या खनिजांविना हे पाणी मृत आणि ॲसिडिक बनतं. एक मिनिट, जर हे पाणी ॲसिडिक असेल आणि त्यात खनिजे नसतील तर जेव्हा आपण हे पितो तेव्हा शरीरात नेमकं काय होतं? शरीर ते कसं हाताळतं? शरीर स्वतःचा पीएच बॅलन्स राखण्यासाठी खूप धडपड करत असतं. जेव्हा तुम्ही हे ॲसिडिक आणि खनिजांविना असलेलं पाणी शरीरात टाकता तेव्हा शरीर ते अल्कलाईन करण्यासाठी प्रयत्न करतं. पण पाण्याला देण्यासाठी शरीराकडे खनिजे कुठून येणार? हाच तर मुख्य मुद्दा आहे. मग शरीर चक्क आपल्या हाडांमधून कॅल्शियम आणि इतर खनिजे शोषून घ्यायला सुरुवात करतं. अरे देवा. आजकाल लोकांची हाडं इतक्या लवकर का ठिसूळ होत आहेत? कॅल्शियमची कमतरता का जाणवतीये? याचं हे एक मोठं कारण आहे तर. हो. आपण तहान भागवतोय पण हाडांना पोखरून. ही खरंच भयंकर आहे. आणि या मृत पाण्याला आपण आणखी एका संकटात टाकतोय. कोणत्या? प्लास्टिकच्या बाटल्या. अरे हो. तो तर वेगळाच विषय आहे. प्लास्टिक तर आजकाल सर्वव्यापी झालंय ना. ऑफिसमध्ये, प्रवासात आपण त्याच बाटल्या वापरतो. प्लास्टिक तर आणखी एका वेगळ्याच पातळीवर धोकादायक आहे. कसं? विज्ञानाने आता सिद्ध केलंय की जेव्हा पाणी प्लास्टिकच्या संपर्कात येतं, विशेषतः जेव्हा ते थोडं जरी गरम होतं, उन्हाळ्यात गाडीत ठेवलेली बाटली जशी गरम होते अगदी तसंच, तेव्हा त्यात मायक्रोप्लास्टिक म्हणजे अतिसूक्ष्म कण मिसळतात.
पण त्याहूनही धोकादायक आहेत ते प्लॅस्टिकमधून पाण्यात उतरणारी रसायने, ज्यांना झिनो इस्ट्रोजन म्हणतात. झिनो इस्ट्रोजन हे नावच एखाद्या सायफाय सिनेमातल्या विलनसारखं वाटतंय. हे शरीरात जाऊन नेमकं करतात तरी काय? हे अगदी विलनसारखंच काम करतात. बापरे. हे रसायन शरीरात गेल्यानंतर स्त्री हार्मोन एस्ट्रोजनसारखं वागतं. अच्छा. आपल्या शरीराला वाटतं की हे नैसर्गिक हार्मोनच आहे आणि यामुळे शरीराचा प्रचंड गोंधळ उडतो. म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. हो, पुरुषांच्या शरीरात हे झेनो एस्ट्रोजन सातत्याने गेल्यास नैसर्गिक टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. आणि स्त्रियांमध्ये? स्त्रियांमध्ये पीसीओडी, हार्मोनल इम्बॅलन्स किंवा वंध्यत्वासारख्या समस्या निर्माण होण्यामागे या रसायनांचा खूप मोठा वाटा आहे. मग या प्लास्टिक आणि आरोच्या जळ्यातून बाहेर कसं पडायचं? पारंपरिक भांडी आहेत ना, पारंपरिक भांडी जसे की तांबे आणि माती, हे इथे खरोखरच काही वैज्ञानिक मदत करतात का? नक्कीच करतात. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं हा केवळ एक जुना रिवाज नाहीये. मग काय आहे? त्यामागे पक्के भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आहे. आधुनिक विज्ञानात या प्रक्रियेला ऑलिगोडायनॅमिक इफेक्ट म्हणतात. हां, ऑलिगोडायनॅमिक इफेक्ट म्हणजे नेमकं काय? थोडे सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. जेव्हा पाणी तांब्याच्या संपर्कात येतं तेव्हा तांब्यामधून काही आयन्स पाण्यात मिसळतात. हे आयन्स पाण्यातील हानिकारक बॅक्टेरिया आणि मायक्रोब्सच्या पेशींमध्ये घुसून त्यांना नष्ट करतात. म्हणजे हे एक नैसर्गिक प्युरिफायर आहे. अगदी बरोबर. शिवाय तांबे पाण्याचं आयोनायझेशन करतं. हे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढायला मदत करतं. भारीच आहे हे. फक्त एकच काळजी घ्यायची असते. तांब्याचं भांडं कधीही थेट जमिनीवर ठेवायचं नाही. असं का? त्याला लाकडी किंवा सुती बेस द्यावा लागतो. नाहीतर गुरुत्वाकर्षणामुळे त्याची ऊर्जा जमिनीत ओढली जाते. अच्छा, हे मला माहीतच नव्हतं. आणि मातीचं मडकं? फ्रीजमधल्या पाण्याला तो एक उत्तम पर्याय मानला जातो. मातीचं मडकं हे निसर्गाचं सर्वोत्कृष्ट फिल्टर आणि अल्कलायझर आहे. मातीतील सूक्ष्म छिद्रांमुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते नैसर्गिकरित्या थंड होतं. आणि चवही छान लागते. हो, आणि महत्वाचे म्हणजे मातीत स्वतःचे असे खनिजे असतात जे पाण्यात मिसळतात, ज्यामुळे ते पाणी नैसर्गिकरित्या अल्कलाईन बनतं आणि शरीराचा पीएच बॅलन्स योग्य राखतं. भांड्यांचा विषय निघालाच आहे, तर स्रोतांमधील एक गोष्ट मला खरोखरच खूप कुतूहल वाटणारी वाटली. कोणती? भारतीय लोटा नेहमी गोल का असतो? आणि आपण आजकाल ज्या चौकोनी बाटल्या वापरतो त्यात काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे. पण माझा यावर थोडा आक्षेप आहे. म्हणजे बाटलीचा आकार आणि माझ्या पेशींचा काय संबंध? अच्छा. पाणी एकदा पोटात गेलं की बाटलीचा आकार कसा काय लक्षात ठेवणार? हा प्रश्न खूप तर्कशुद्ध आहे. पाणी बाटलीचा आकार लक्षात ठेवत नाही, मग पण तो आकार पाण्याच्या रेणूंची रचना बदलतो. इथली सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे सरफेस टेन्शन किंवा पाण्याचा पृष्ठभाग ताण. हां. निसर्गात पावसाचा थेंब गोल का असतो? कारण गुरुत्वाकर्षण. कारण गोलाकारामुळे सरफेस टेन्शन सर्वात कमी राहतं. विहीर गोल असते आणि आपला लोटाही गोल असतो. म्हणजे गोल आकारामुळे पाण्याचा ताण कमी होतो. बरोबर. जेव्हा पाणी गोलाकार भांड्यात असतं तेव्हा त्याचे रेणू नैसर्गिक ताणरहित अवस्थेत असतात. अच्छा. असं कमी सरफेस टेन्शन असलेलं पाणी पेशींमध्ये अत्यंत सहज शोषलं जातं. आणि चौकोनी बाटल्यांचं काय? या उलट चौकोनी बाटल्यांमुळे त्यांच्या कोपऱ्यांमुळे पाण्याचा ताण वाढतो. त्याची आण्विक रचना बिघडते. बापरे. ते ताणलेलं पाणी जेव्हा पोटात जातं तेव्हा पेशींना ते शोषून घ्यायला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. ते पाणी तुमची तहान भागवत नाही. फक्त पोटात डबकं साचल्यासारखं वाटतं. अगदी तेच. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे हजारो रुपयांची अल्कलाईन वॉटर मशीन घेण्यापेक्षा हा साधा निसर्गाचा नियम पाळणं जास्त फायद्याचा आहे. हो ना? स्रोतांमध्ये हेही सांगितले की आपण घरच्या घरी अल्कलाईन पाणी बनवू शकतो. अगदी सहज. हजारो रुपये खर्च करण्याची अजिबात गरज नाही. कसं बनवायचं? एका काचेच्या जागात साधं पाणी घ्या, त्यात काकडीचे आणि लिंबाचे काही तुकडे टाका आणि 4 तास तसंच ठेवा. फक्त एवढंच? हो. हे नैसर्गिक अल्कलाईन पाणी तयार होतं. हे पाणी तुमच्या शरीरातील अतिरिक्त युरिक ॲसिड बाहेर काढायला मदत करतं, पचन सुधारतं आणि त्वचा उजळायलाही मदत करतं. क्या बात है. आतापर्यंत आपण पाण्याच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांविषयी बोललो. हो. पण या पुढचा टप्पा खरोखरच चक्रावून टाकणार आहे. हो, तो मेमरीचा भाग. हो. स्रोतांनुसार पाणी स्वतःच्या सभोवतालची ऊर्जा शोषून घेतं. म्हणजेच पाणी हे एखाद्या रिकाम्या कॅसेट टेपसारखं आहे का, जे आजूबाजूचे आवाज, ताण आणि भावना स्वतःमध्ये रेकॉर्ड करत असते? हे अगदी अचूक वर्णन आहे.
पाणी केवळ निर्जीव रसायन नसून ते माहितीचं वाहक आहे. इन्फॉर्मेशन कॅरियर. अगदी. जपानी शास्त्रज्ञ डॉक्टर मसारू इमोटो यांचा प्रयोग यावर प्रकाश टाकतो. त्यांनी काय केलं? त्यांनी पाण्याचे 2 नमुने घेतले. एका पाण्याला त्यांनी शिव्या दिल्या. शिव्या? हो, मला तुझा राग येतो असे नकारात्मक शब्द वापरले. आणि दुसऱ्या पाण्यासमोर प्रार्थना केली, प्रेमाचे आणि कृतज्ञतेचे शब्द वापरले. तेव्हा काय दिसलं? हे खरंच शक्य आहे का की शब्दांचा पाण्यावर भौतिक परिणाम होईल? परिणाम खरोखरच अवाक करणारे होते. काय दिसलं त्यांना? ज्या पाण्याला शिव्या दिल्या होत्या, ज्यावर राग व्यक्त केला होता, त्याचे स्फटिक पूर्णपणे तुटलेले, विद्रूपणी काळवंडलेले दिसत होते. बापरे. त्याची रचना पूर्णपणे विस्कळीत झाली होती. आणि दुसऱ्या पाण्याचं काय? या उलट ज्या पाण्यावर प्रार्थना केली होती त्याचे स्फटिक अत्यंत सुंदर, हिऱ्यासारखे आणि परिपूर्ण षटकोनी आकाराचे बनले होते. अरे चा, याचाच अर्थ आपण जे कारखान्यातून बाटलीबंद पाणी पितो, ते फॅक्टरीतील मशीन्सचा कर्कश आवाज, ट्रॅफिकचा गोंधळ, मजुरांचा ताण, हे सगळं स्वतःमध्ये शोषून घेत असतं. नक्कीच. आपण केवळ पाणी पित नाही, तर तो सगळा ताण, तो गोंधळ आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात ओतत असतो. म्हणूनच पूर्वीचे लोक पाणी पिण्यापूर्वी 10 सेकंद का होईना थांबून त्या पाण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायचे. हो, नुसतं हातान धरून चांगला विचार करून पाणी प्यायल्यास केवळ काही सेकंदात त्याची आण्विक रचना बदलते. म्हणजे ते पाणी बदलतं. हो, ते ताणलेलं मृतप्राय पाणी पुन्हा जिवंत आणि ऊर्जायुक्त बनतं. हीच जिवंत ऊर्जा सकाळच्या पहिल्या पाण्यातही असते ना, ज्याला आयुर्वेदात उषापान म्हणतात. होय. सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता पाणी पिणं. आपण सकाळी उठल्या उठल्या जी लाळ थुंकून देतो किंवा ब्रश करून फेकून देतो ना, हो, आपण सगळेच तसं करतो. ती खरं तर रात्रभर तोंडात साचलेली एक अमूल्य औषधी असते. खरंच? ही शिळी लाळ अत्यंत अँटीबॅक्टेरियल असते. तुम्ही पाहिलं असेल, प्राणी जेव्हा जखमी होतात तेव्हा ते स्वतःची जखम सतत चाटतात आणि ती बरी होते. हो, पाहिलंय मी. त्यांच्याकडे कोणतेही मलम नसते. तीच ताकद आपल्या सकाळच्या लाळेत असते. सकाळी उठल्यावर तोंड न धुता हे बासे पाणी प्यायल्यास ती लाळ पोटात जाते. आणि मग? आणि पोटातील अल्सर, ॲसिडिटी आणि पचनाचे अनेक विकार मुळापासून नष्ट करू शकते. हे सगळं ऐकून असं वाटतंय की आपण स्वतःच्या शरीराशी किती अनोळखी आहोत. खरंय. जर पाणी सभोवतालच्या भावना आणि आपल्या आतली ऊर्जा शोषून घेत असेल तर मोठ्या वैश्विक ऊर्जेचा म्हणजे दिशा आणि चंद्र यांच्या याच्यावर काय परिणाम होतो? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडले ना, तर दिसेल की मानवी शरीर आणि निसर्ग एकाच लयीत काम करत आहेत. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, जेवणासोबत पाण्याचं विज्ञान. अच्छा. आपण जेव्हा जेवताना साधे पाणी पितो तेव्हा ते पोटातील पचनाची आग, ज्याला जठराग्नी म्हणतात, ती विझवतं. यामुळे अन्न पचण्याऐवजी सडतं. पण इथे माझा एक प्रश्न आहे. विचारा. जेवताना पाणी प्यायचं नाही हे मान्य, पण मग दुपारी जेवताना ताक आणि रात्री दूध पिणं कसं चालतं? हां. ते पण तर लिक्विडच आहे ना? हां. ती आग का नाही विझवत? खूप छान प्रश्न आहे. याचं उत्तर आहे घनता किंवा डेन्सिटी. घनता? हो, पाणी हे अत्यंत पातळ असतं, ते थेट आग विझवतं. पण ताक आणि दूध हे घट्ट असतात, ते अन्नाच्या श्रेणीत येतात. अच्छा. म्हणजे त्यांच्यात स्वतःचे जीवाणू आणि एन्झाईम्स असतात, जे पचनाला मदत करतात. ते जठराग्नीला शांत न करता पचन प्रक्रियेला गती देतात. म्हणजे ते पचनासाठी चांगले आहेत. हां. आणि दिशांचा काय संबंध? दिशांचाही मोठा प्रभाव असतो. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून पाणी प्यायल्यास पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा सकारात्मक फायदा मिळतो. चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. हो, यामुळे शरीरातील पाण्याचा प्रवाह सुधारतो. दक्षिण दिशा ऊर्जेच्या दृष्टीने नकारात्मक मानली जाते. दिशांचा प्रभाव तर समजला, पण चंद्राचा विषय मला खूपच रंजक वाटतो. चंद्राचा समुद्रावर परिणाम होतो हे आपल्याला माहीत आहे. बरोबर. समुद्रात भरती, ओहोटी येते. बरोबर. मग आपण स्वतः चालते फिरते पाण्याचे साठे असल्याने आपल्यावर त्याचा परिणाम होणे पूर्णपणे तार्किक नाही का? आपले शरीर 70% पाण्याने बनले आहे. हे 100% तार्किक आहे. समुद्रात जशी भरती येते तसाच चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आपल्या शरीरातील पाण्यावर आणि पर्यायाने आपल्या मनावरही पडतो. म्हणजे मनावरही परिणाम होतो. होय. म्हणूनच पौर्णिमेच्या रात्री चांदीच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिण्याचा एक विशेष उपाय स्रोतांमध्ये सांगितला जातो. चांदीच्या भांड्यात? हो. चांदी हा चंद्राचा धातू मानला जातो. तो अत्यंत शीत म्हणजे थंड असतो. जेव्हा पौर्णिमेची किरणे त्या पाण्यावर पडतात तेव्हा ते पाणी चंद्र ऊर्जेने भारित होतं. अच्छा. हे पाणी ज्यांना खूप राग येतो, डिप्रेशन किंवा नैराश्य आहे, त्यांच्यासाठी एक नैसर्गिक अँटी डिप्रेसंट म्हणून काम करतं. बापरे, म्हणजे निसर्गाचा थेट उपचार. हो,
ते शरीराची उष्णता कमी करतं आणि मनाला एक अद्भुत शांतता देतं. खरंच आजच्या या सखोल चर्चेने पाण्याच्या त्या साध्याशा पेल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला आहे. अगदी खरंय. आजच्या विश्लेषणाचा मुख्य सारांश असा आहे की आपण काय खातो आणि पितो यावर आपले विचार आणि कर्म अवलंबून असतात. पाणी हे केवळ तहान भागवणारे एक निर्जीव रसायन नसून ते माहितीचे वाहक आहे. बरोबर. उभे राहून पिण्याऐवजी शांतपणे बसून घोट घोट पिणे, प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी तांबे किंवा मातीचे भांडे वापरणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी पिताना 2 क्षण थांबून पाण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. अगदी तेच. हे अत्यंत छोटे वाटणारे बदल आपल्या आरोग्यात मोठे चमत्कार करू शकतात. अगदी बरोबर. आपण आपल्या शरीराला काय माहिती देत आहोत हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. पाणी ही फक्त एक वस्तू नसून तो एक जिवंत अनुभव आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवं. जाता जाता या सगळ्या माहितीच्या आधारावर मला एका गोष्टीवर तुमचं लक्ष वेधून घ्यावंसं वाटतं. कोणत्या? आपण मगाशी डॉक्टर इमोटो यांच्या प्रयोगाबद्दल बोललो. पाणी कसं आजूबाजूचे शब्द आणि भावना शोषून घेतं. हो. जर पाणी खरोखरच भावना आणि शब्द शोषून घेत असेल आणि आपले शरीर 70% पाण्याने बनले असेल तर विचार करा, आपण दिवसभरात स्वतःशी जो नकारात्मक संवाद साधतो, ज्याला आपण सेल्फ टॉक म्हणतो, म्हणजे मी पुरेसा चांगला नाही, माझ्याने हे होणार नाही, हो, किंवा मला खूप स्ट्रेस आलाय, हा आपला स्वतःचा आवाज आपल्या आतल्या पाण्याला म्हणजेच पर्यायाने आपल्याला किती विषारी बनवत असेल. खूपच सखोल विचार आहे हा. सुरुवात करताना आपण वैद्यकीय निदानातील त्या स्पष्ट पांढऱ्या रेषेबद्दल बोलू शकलो असतो, पण हे विसरू नका की आपण यंत्र नाही आहोत. बरोबर. आपण पाण्याचे बनलेले जिवंत प्रवाह आहोत आणि इथे केवळ काय मोडले आहे हे पाहण्यापेक्षा आपण स्वतःला कोणती माहिती, कोणते शब्द आणि कोणते विचार पाजत आहोत यावर लक्ष देणे हेच खऱ्या उपचारांचे रहस्य आहे. याचा नक्की विचार करा. लक्षात ठेवा, पाणी हे केवळ तहान भागवण्याचं साधन नाही, ते माहितीचं वाहक आहे. तुम्ही तुमच्या शरीराला आज कोणती माहिती दिली, आजाराची की आरोग्याची? आज आपण जे काही शिकलो ते केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यासाठी एक साधना आहे. आजच संकल्प करा की तुम्ही बसून घोट घोट आणि कृतज्ञतेने पाणी पिणार आहात. जर तुम्हाला हे जलविज्ञान पटलं असेल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी गुडघेदुखी किंवा किडनीचे विकार वाचू शकतात. त्यामुळे आपल्या प्रियजनांसोबत हे रहस्य नक्की शेअर करा. अशाच सखोल ऊर्जा विज्ञानासाठी नवल शिंदे, ओम श्रीम, ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कमेंटमध्ये नक्की लिहा, मी आजपासून पाण्याचा सन्मान करणार. पाण्याचा सन्मान करा, जीवनाचा सन्मान करा. मी नवल शिंदे तुमची रजा घेतो. धन्यवाद.